मी शरद माजगावकर, ज्योतिषशास्त्रातला ज्योतिषशास्त्री असल्यामुळे आपल्यासमोर मी उभा आहे. सांगतोय तुम्हाला गमती जमती, ग्रहांच्या गमती जमती सांगतोय. याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपल्याला रवी आणि चंद्र या दोन ग्रहांची थोडक्यात माहिती सांगितली. ही माहिती खूप सांगण्यासारखी असते, पण आपल्याला कंटाळवाणा होणार नाही या दृष्टीने मी तुम्हाला ती माहिती सांगतोय. रवी आणि चंद्र या दोन ग्रहानंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ हा ग्रह आहे. मंगळ हा ग्रह हा सुद्धा एक पॉवरफुल ग्रह मानला जातो. आता आधुनिक शास्त्रामध्ये आमचे शास्त्रज्ञ मंगळावर जायला लागलेत, मंगळावर गेलेच आहेत आणि जाणार आहेत, मंगळावर वस्ती पण करणार आहेत. तर तिथे सुद्धा सांगायला लागले की मंगळ अत्यंत उष्ण ग्रह आहे, तापड ग्रह आहे. मित्रांनो, या मंगळाबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये शंका कुशंका आहेत. मंगळ असला कुंडलीमध्ये की एक प्रकारचं भीतीदायक वातावरण निर्माण होतं असं म्हणतात, पण तसं काही नाही आहे. मंगळ हा पराक्रमाचा स्वामी आहे, पराक्रम दाखवणारा ग्रह आहे, हा भावंडांचा ग्रह आहे. या मंगळाचा रंग लाल रंग आहे. भावंडांचा ग्रह लाल रंग असतो. तो मंगळ हा भावंडांचा ग्रह मानला गेलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पराक्रम स्थानाचा स्वामी आहे हा, कर्मस्थानाचा स्वामी आहे हा. तर कर्म करणारी माणसं आणि पराक्रम करणारी माणसं ही मंगळाच्या प्रभावाखाली असतात. अंकशास्त्रामध्ये त्याला 9 अंक दिलेला आहे. नेपोलियन बोनापार्ट हा मंगळाच्या प्रभावाखाली राहणारा मोठा सेनापती होता. असं म्हणतात की त्याच्यासमोर त्याच्याजवळची एक प्रकारची तुकडी असायची सैन्यांची. त्या सैन्याच्या तुकडीमध्ये सगळे 9 अंकाचे ग्रह लोक असायचे, मंगळाचे ग्रह असायचे. तर मंगळ अत्यंत पॉवरफुल असल्यामुळे, पराक्रमी असल्यामुळे मंगळ हा त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप कष्ट करायला लावतो, पराक्रम करायला लावतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ पॉवरफुल आहे ती माणसं कधीच स्वस्थ बसत नाही. धडपडी वृत्ती असते, फार कष्ट करण्याची तयारी असते. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं काम हा मंगळ करू शकतो. बाकीच्या ग्रहामध्ये ताकद नाही आहे. बाकीचे ग्रह नुसते ग्रहच आहेत, पण मंगळामध्ये एक प्रकारची ताकद आहे. मंगळ तुमच्या कुंडलीत चांगला असेल तर ती व्यक्ती ही आता धाडसी होते. मुलीच्या कुंडलीचं मंगळ असेल त्या मुली धाडसी असतात. बऱ्याच कुंडली मुली असतात. गिर्यारोहण मुली झाल्या आहेत, तर विमान चालवणाऱ्या मुली झाल्या आहेत, कंपनीत काम करणाऱ्या मुली आहेत. स्कूटरवर जाऊन 15-15 किलोमीटर 20-20 किलोमीटर जाऊन काम करून परत रात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता घरी परत त्यांना मुली असतात. त्या मुलींच्या कुंडलीतसुद्धा मंगळ हा ग्रह पॉवरफुल असतो. मंगळ हा तसा खूपच चांगला ग्रह मानला गेलेला आहे. आपण मंगळाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची. मंगळ हा सेनापती आहे. आमच्या नवग्रहामध्ये रवी जसा राजा आहे, चंद्र हा मातेचा कारक आहे, हा प्रधान ग्रह मानला गेलेला आहे. पण मंगळ हा सेनापती आहे. सेनापतीचं काम जे असतं ते काम त्या मंगळाकडे दिलेलं आहे. संबंध सैन्यावर प्रभुत्व गाजवणं, राजाचा प्रशासनामध्ये प्रभुत्व गाजवणं, शिस्त पाळणं, हे या गोष्टी ज्या आहेत त्या मंगळाकडे दिलेल्या आहेत. आपण मंगळाला जर आपण घाबरतो, पण घाबरण्याचं काही कारण नाही आहे. मंगळ हा आणखीन एक महत्त्वाचा ग्रह आहे की मंगळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक प्रकारचा तोडफोड करणारा सुद्धा आहे. मारामारी करणारा ग्रह आहे. मारामाऱ्या होतात, घटस्फोट होतात, वाहनाचे अपघात होतात, हा सुद्धा मंगळ कारणीभूत ठरतो. का मंगळ तापट आहे, त्याला स्वस्थ बसायला आवडत नाही आहे. मंगळ जेव्हा आरशाबरोबर येतो, चंद्राबरोबर येतो, कुंडलीमध्ये येतो, तर ती मंडळी थोडी धडपडी असतात, फारच धडपड करणारे असतात. त्याला स्वस्थ बसवत नाही. पण ही स्वस्थ बसणारी मंडळी आयुष्यामध्ये पुढे जातात, हे लक्षात ठेवा. मंगळाकडे आणखीन एक कारकत्व आहे. डॉक्टर लोकांच्या कुंडलीत मंगळ चांगला असतो. मंगळ हा सर्जनचं काम करतो. सेनापतीचं काम जसं असतं तलवारीचं, तसं डॉक्टरांचं कामसुद्धा शस्त्रक्रिया करण्याचं काम असतं. तर शस्त्रक्रिया करण्याचं जे काम असतं हे मंगळाकडे दिलेलं आहे. मंगळ हा मेडिकल लाईनचा ग्रह मानला गेला आहे. तसंच मंगळ हा इंजिनियर लोकांचा कार्यग्रह मानला गेला आहे. मंगळ आणि शनी जे ग्रह कुंडली चांगले असतील ते लोक उत्तम इंजिनियर होतात. बरेच इंजिनियर लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि शनी हे ग्रह इंजिनियर झालेलं पाहायला मिळतात. मंगळ हा एक प्रकारचा प्रशासन सुद्धा आहे. ज्याच्या कुंडलीत मंगळ कर्मस्थानामध्ये पॉवरफुल असतो, कर्मस्थानामध्ये दशमस्थानात मंगळ असतो, ती मंडळी उत्तम प्रशासक असतात. प्रशासक याचा अर्थ असा की आपल्या
कंपनीमध्ये आपल्या कामामध्ये लोकांवर वचक ठेवण्याचं काम जे असतं हे काम मंगळ उत्तम प्रकारे करू शकतो. बाकीचे ग्रह करू शकत नाही. रवी हा अध्यक्ष होईल, चंद्र हा प्रधान होईल, पण त्या सगळ्यावर एक प्रकारचं वचक ठेवण्याचं काम असतं हे मंगळाकडे असतं. मुलांना मंगळ आपल्या कुंडलीत चांगला असेल तर आपण काही घाबरायचं कारण नाही. तो कसा काय असेल ना, तो तुम्हाला वर नेणारच आहे. तो पहिल्या घरात असो, विवाहस्थानामध्ये असो, सप्तम स्थानामध्ये, अष्टम स्थानामध्ये असो, भाग्यस्थानामध्ये असो, हे 12 स्थान आहेत कुंडलीमध्ये. प्रत्येक स्थानात मंगळाला महत्त्व आहे. तो मंगळ हा तुम्हाला वर नेणारा ग्रह आहे. तुम्ही मंगळाला काही घाबरायचं कारण नाही. मंगळाचा लाल रंग आहे, तुम्हाला सांगितलं मी. तर लाल लाल रंगाचा संबंध हा नेहमी पराक्रमाशी संबंध आहे. लाल रंग हा पराक्रमाचा रंग आहे हा. या लोकांना स्वस्थ बसलेलं आवडत नाही आहे. ज्यांच्या कुठे मंगळ असेल, चांगला पॉवरफुल असेल, ही मंडळी नक्कीच वर जाणारी असतात आणि आयुष्यामध्ये वर येतात. याच्यानंतरचा ग्रह आहे तो बुध ग्रह आहे. हां, बुध ग्रह जो आहे, हां, तर बुध हा